मध्ये उभं आयुष्य निघून जायचं. कुणीतरी आपले आहे या भावनेनं मन आनंदून उठायचं. ती येणार म्हणून तिच्या वाटेला मन वेडं डोळे लावून बसायचं. त्यात समर्पण भाव भावना यातून खरं प्रेम निर्माण व्हायचं. आता मात्र संयमाचा बांध तुटून गेला, मुखातून वासनेचा शब्द सुटून गेला आणि भरलेल्या मैफिलीतून प्रेमाचा अर्थ निघून गेला. राहिली ती फक्त सुंदरता, राहिला तो फक्त व्यवहार, तो आणि ती त्याच्यातलं कुणीच उरलं नाही. राहिला तो फक्त नर मादी या दोघांच्या संमतीचा प्रौढ खेळ. आकर्षण प्रकर्षण झालं, नात्यांमध्ये करार झाला, संमती विकृती झाली आणि प्रत्येकाच्या हृदयात असणंही देखील मनाच्या पाठीशी मात्र पोरकेपणा आला. कुणी घातला घाव, कुणी मानला डाव, हे सारं काही कळत होते. मी जळताना हसणारे, आज मी हसताना जळत होते. पिळवटलेल्या हृदयात मी आला बंद भावनांचा आवाज आणि भरलेल्या मैफिलीतून बदनाम झालो. आज विषय मांडतो आहे व्यथा प्रेमाच्या पोरकेपणाची. नदीचं सागरावरती विलक्षण प्रेम असतं. नदी जेव्हा सागराला जाऊन मिळते तेव्हा तिचं अस्तित्व संपून जातं. मात्र तिचा भाव संपत नाही, तिचं कार्य संपत नाही, तिचं प्रेम संपत नाही. नदी नेहमी सागराला म्हणायची, हे सागरा, मी नेहमी तुझ्याकडे येते, कधीतरी तू माझ्याकडे ये. सागर नदीकडे आला आणि नदी उरलीच नाही. मुळात ही प्रेम ही एक व्यापक संकल्पना आहे. प्रेमाच्या गावात असते ती एकरूपता आणि एकरूप झाल्यानंतर तुम्ही स्वतः तिथे उरतच नाही. प्रेम हा साऱ्याच गोष्टींचा आत्मा आहे. प्रेमाने सर्वच गोष्टी सुरू होतात आणि ह्याच प्रेमाच्या जोरावरती जगाचा संसार चालतो. मग प्रेम ही अशी भावना आहे ज्या भावनेमुळे कुठलंही तोडमोल नाही. प्रेम या अडीच अक्षरामध्ये जगाला जिंकण्याची ताकद आहे. म्हणूनच तर पु ल देशपांडे म्हणतात की एखादी सुंदर तरुणी जर तुमच्या समोरून जात असेल आणि तुम्ही तिच्याकडे पाहिलं नाही तर हा त्या सुंदर तरुणीच्या सौंदर्याचा अपमान आहे. परंतु ती तरुणी निघून गेल्यानंतर तुम्ही तिच्याकडे जर वळून वळून बघत असाल तर हा तुमच्या पुरुषार्थाचा अपमान आहे. कारण जगामधून जर प्रेम काढून टाकलं तर जग आणि जीवन शून्य राहतं. म्हणून प्रेम करावं भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून देखील आभाळापर्यंत पोचलेलं. मग सर्वत्र प्रेमाचा संचार होत असताना, प्रत्येकाच्या मनात प्रेमाचा बगीचा फुलत असताना प्रेमाला पोरकेपणाची जाणीवच का व्हावी या गोष्टीचा जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा एक गोष्टी प्रकर्षाने जाणवते की प्रेमाचा खरा अर्थ आता फारसा उरलेलाच नाही. तात्कालिक गरज म्हणून दिसेल त्यावर मिळेल त्यावर प्रेम करायचं. हा नाही तर तो, ही नाही तर ती, कुठली तरी गरजू व्यक्ती मिळतेच